विचार आलाय की हे फ्लाइट मधून कसं घेऊन जायचं. वणक्कम चेन्नई. Hi friends, how are you? அனைவருக்கும் இனிய மாலை வணக்கம். அனைவருக்கும் எங்களுடைய யூடியூப் சேனலுக்கு அன்புடன் வரவேற்கிறோம். எங்களுடைய மஹிந்திரா வேர்ல்ட் சிட்டி பரனூர் ரயில்வே ஸ்டேஷன் உங்களை அன்புடன் வரவேற்கிறது. அனைவருக்கும் இனிய மாலை வணக்கம். This is our Mahindra World City Parnoor railway station. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला चेन्नई दाखवतो. इथून आपण चाललो लोकलने. चेन्नईचा लोकल प्रवास करू आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की चेन्नई मध्ये लोकल कसे आहेत आणि इथला प्रवास कसा होता. चला आपण जाऊया. मित्रांनो, मुंबईचा प्रवास केल्यानंतर आता चेन्नईच्या मद्रासच्या लोकलने प्रवास करतोय. मुंबई सारखीच मजा आहे. मला दाखवतो आतमध्ये कशा ट्रेन्स आहेत. आणि हे लगेज कंपार्टमेंट आहे. आपल्या लोकलमध्ये थोडं छोटं असतं, इकडे मोठं आहे.
मित्रांनो आम्ही आता चेंगलपट्टूला पोहोचलोय. सोबत आमचे विनायक सर आहेत आणि रघु. तर आता आम्ही चाललोय चेंगलपट्टूला थोडा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही ट्रेन बघितलेत, आपल्या मुंबई लोकल सारखीच आहे, थोडी वेगळी आहे, म्हणजे कलर तसं बघायला गेलं तर वेगळा आहे. बाकी चला बघू आता, एक्सप्लोर करू थोडं चेंगलपट्टू. चेंगलपट्टू पूर्वी चिंगलपूट किंवा चेंगलपेट म्हणून ओळखले जात होते. हे भारतातील तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्याचे एक शहर आणि मुख्यालय आहे. हे शहर औद्योगिक आणि IT हबच्या जवळ आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि राष्ट्रीय महामार्ग 45 वर राज्याची राजधानी चेन्नईपासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. आज चेंगलपट्टू हे मामल्लापुरम, थिरुकांतकुंद्रम, वेदांतंगल पक्षी अभयारण्य आणि कांचीपुरम करिकिली पक्षी अभयारण्य या ठिकाणी जाणाऱ्या अनेक परदेशी प्रवाशांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. कोलावई तलाव. तमिळनाडू पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच TTDCने NH45 महामार्गाशेजारी असलेल्या कोलावई तलावात स्थापन केलेल्या बोट हाऊसमुळे तलावाकडे लोक आकर्षित होत आहेत, जिथे लोक विकेंडला त्यांच्या कुटुंबियांसोबत आराम करू शकतात. कोलावई तलाव हे चेंगलपट्टू जिल्ह्यातील मधुरंथागम तलावानंतरचे सर्वात मोठे दुसरे तलाव आहे. कोलावई तलाव त्याच्या बारमाही पाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. चेट्टीमडू पाथूर या जवळच्या गावात पुरातत्व शास्त्रीय शोधांमुळे अलीकडेच चेंगलपट्टूकडे लक्ष वेधले गेले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये चेट्टीमडू पाथूर येथे नवपाषाण कालखंडातील असण्याची शक्यता असलेले भांडे असलेल्या मुलाचे प्राचीन दफन स्थळ सापडले आहे. तर मित्रांनो आता चेंगलपट्टूला उतरलं आणि चेंगलपट्टूच्या रस्त्यावर फिरतो. आता जायचं, थोडं शॉपिंग वगैरे करायचं. तर मित्रांनो चेन्नईला काही ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. काल आलो इकडे, आज जरा फिरतोय. सकाळपासून एकदम साऊथ इंडियन डिशेस म्हणजे साऊथ इंडियन सगळे आयटम्स खातोय. नाश्त्याला असेल, जेवणाला असेल, मजा येते. थोडी वेगळी वाईब येते इकडे. चेन्नईचं जर क्लायमेट सांगायचं झालं तर सेम ॲज मुंबई. ह्युमिडिटी आहे, थोडी गरमी होते, घाम पण येतो खूप. सेम ॲज मुंबई. म्हणजे जर मुंबईमधले असाल तुम्ही तर तुम्ही इकडे म्हणजे आज लवकर मॅच होऊन जाऊ शकता इकडे. आधी आता आम्ही आलोय रामराज कॉटन. रामराजचा एक इकडे ब्रँड आहे मोठा, म्हणजे कॉटनचे कपडे मिळतात, लिनेनचे मिळतात. आणि रामराज ब्रँडचे शर्ट ना खूप फेमस आहे इकडे. शादी के लिए ना ये सब, मतलब शादी के लिए भी पहन सकते हैं या फिर फेस्टिवल. फेस्टिवल तर मित्रांनो रामराज मध्ये थोडासा खिस्सा खाली केला, थोडा माझ्यासाठी, थोडा घरच्यांसाठी काहीतरी घेतलं. आणि आता पुढे निघालो. अजून बघूया इकडे काय फिरण्यासारखं आहे ते. मित्रांनो इकडे मार्केट फिरलं तर इकडे मार्केटमध्ये मोस्टली ऍक्च्युली केळ्यांची इकडे व्हरायटी आहेत. लाल केळा किंवा अजून मोठे केळे वगैरे आहेत. तिथे व्हरायटी बघायला मिळतात. तर मित्रांनो इकडे आल्यानंतर एक गोष्ट कळली की तुम्ही जर चेन्नईमध्ये आलात किंवा साऊथ इंडियन कुठेही जरी आलात ना, तरी तुम्हाला हिंदीमध्ये बोललं तर कोण तुम्हाला एंटरटेन करणार नाही. तुम्हाला ऍटलिस्ट लोकल लँग्वेज किंवा लोकल गाईड असायला पाहिजे सोबत. लोकल लँग्वेज बोलता आली पाहिजे. अदरवाईज लोकल पर्सन कोणतरी सोबत असलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही इंग्लिशमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, कम्युनिकेशन करू शकता. तर मित्रांनो आम्ही चेंगलपट्टूचा मार्केट फिरलो इथे आणि थोडीफार शॉपिंग केली. मजा आली, फिरलो, थकलो होता ऍक्च्युली दिवसभर काम, कारण की काल ट्रॅव्हलिंग केली होती आणि त्यानंतर मग जास्त आराम मिळाला नव्हता. तर आता ट्रेनने चेंगलपट्टूला आलोय, इथून परत रिटर्न चाललोय
आणि सोबत आहेत रघु. ऍक्च्युली खूप हेल्प केली त्याने. ते आहे. दिस इज व्हेरी नाईस टू बीइंग विथ कल्पेश, माय फेवरेट फ्रेंड. थँक्यू सो मच फॉर दिस चान्स. आणि सोबत माझ्या विनायक सर सुद्धा आहे. तुम्हाला काय गाड्या बघून गाड्या बघून फ्री गिफ्ट पण मिळाले. आता टेन्शन आलंय की हे फ्लाईट मधून कसं घेऊन जायचं. मोठा टास्क आहे. काढलं तरी त्यांचं. क्रोमपेट हे भारतातील चेन्नईच्या दक्षिण भागात स्थित एक उपनगर आहे. हे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन पासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि ग्रँड सदर्न ट्रंक वर चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेस 4 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी पल्लवरम नगरपालिकेचा एक भाग होता. आता ते तांबरम शहर महानगरपालिकेद्वारे शासित आहे. शेजारी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे घर आहे, ज्याच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, तमिळ लेखिका सुजाता यांचा समावेश आहे. क्रोमपेट हे एक बाजारपेठ सुद्धा आहे. हायवेच्या शेजारीच पोतीज आणि सरावनान असे 2 शॉपिंग सेंटरही बघायला मिळतात. तर मित्रांनो, चेन्नईवरून आता मी निघालोय, पण निघता निघता ऍक्च्युली थोडंसं काम बाकी राहिलं होतं की थोडी शॉपिंग करायची होती. एअरपोर्टला जाता जाता इथे मध्येच क्रोमपेट म्हणून एक शहर आहे किंवा गाव म्हणू शकता, मार्केट आहे इथे. आणि इथे मला पोथीस म्हणून शॉप मिळालं एक. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, म्हणजे तुम्हाला फूड पासून, कपड्यांपासून, दागिन्यांपासून सगळं मिळतं आणि खूप स्वस्त मध्ये आणि म्हणजे रिझनेबल प्रोडक्ट्स असतात. सो इथे मला हेल्प केली. म्हणजे तुम्हाला प्रत्येक, जर तुम्ही इथे व्हिजिट केलीत, आले तिकडे शॉपिंगला, तर तुम्ही व्हिजिट करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला काय शॉपिंग करायचं असलं तर इथे येऊ शकता. इथे पोथीज आणि सरावना असे 2 स्टोअर आहेत, जे आपल्याला जे बिग बाजार वगैरे असतात त्यानुसार त्यासारखेच इकडे सुद्धा हे स्टोअर्स आहेत. तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्की या पोथीजला वगैरे व्हिजिट करा. आणि मला सुद्धा यांनी खूप हेल्प केली. सो यांनी मला हेल्प केली. प्लीज वॉच माय चॅनल. माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मम्मी पप्पांमुळे लहानपणापासून एक सवय झाली आहे की कुठे बाहेर जायचं असेल तर निघताना घरच्यांच्या पाया पडून निघतो. त्यात मी पहिल्यांदाच प्लेनने ट्रॅव्हल करत होतो, म्हणून यावेळी सवयीप्रमाणे प्रवासाला निघताना मम्मी पप्पांच्या पाया पडलो आणि जसं उभं राहिलो तसे मम्मीने माझ्या हातात काहीतरी दिले. मूठ उघडून बघितली आणि डोळ्यात हळूच पाणी आले, कारण मम्मीने हातात पैसे ठेवले होते. तिला का असं विचारतास, ती म्हणाली असू दे, ठेव, आशीर्वाद म्हणून. मम्मीने पैसे किती दिले त्यापेक्षा माझ्यासाठी त्या क्षणाची किंमत अमूल्य होती. लहानपणी पण आपले पालक आपल्यासाठी खाऊसाठी पैसे द्यायचे आणि त्या तेवढ्या पैशात पण बऱ्याच गरजा पूर्ण व्हायच्या. आपण मोठे झालो आणि आपल्या लाखांच्या पॅकेजमध्ये आपली स्वप्न, गरजा पूर्ण करत गेलो,
पण तरीही कुठे ना कुठे कसली ना कसली कमी जाणवतेच. तसे आपणही आपल्या मेहनतीने, उच्च शिक्षणाने उंच भरारी मारतो, यशाचे शिखर गाठतो. पण यशाचे शिखर गाठून आपल्या आईवडिलांना खुश ठेवू शकलो नाही तर सगळं व्यर्थच. कदाचित आपले पालक म्हणजे साधी सरळ माणसे अशी ही शेवटची पिढी आहे, ज्यांना मोबाईल कसे वापरायचे ते कळत नसेल, पण मुलांना काय शिकवायचं ते कळतं. ज्यांचे जबाबदाऱ्यांमुळे स्वतःचे स्वप्न पूर्ण झाले नसेलही, पण मुलांचे स्वप्न पूर्ण होताना बघून खूप खुश होतात. कदाचित ही शेवटची पिढी आहे.